नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधले संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 त्यातील 1, 2 आपण 1, 2 आणि 4 पाहिलेले, 3 आणि 5, 6, 7 पाहायचे आहेत। त्याआधी आपण आता त्यातील 5वा पाहू, 3 नंतर पाहू। नंतरच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करून घेईन त्याला 3ला। खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा, हे आपण ह्या लेक्चरमध्ये पाहू। त्याआधी आहे सराव संच 1.1, 1.2, 1.3, 1.4 आणि 1.5 आणि संकीर्ण संग्रह प्रश्न 1 मधला 1 आणि 2 आणि 4 पाहिलेले। ते जर तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती लिंकला ओपन करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। आता आपण पहिला खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने कसे सोडवायचे ते आपण आज पाहणार आहोत। तर त्यातील पहिला आहे बघा, 6x - 3y = -10 आणि 3x + 5y - 8 = 0। हे दोन समीकरणे दिलेली आहेत। ते समीकरणाचा आपण उपयोग करून हे क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे आपल्याला। पहिला क्वेश्चन आहे 6x - 3y = -10 आणि 3x + 5y - 8 = 0। आता बघा, हे समीकरण आहे का? नाही, 8 0 आहे बरोबरच्या इकडं। आता आपल्याला हे फर्स्ट समीकरण घ्यायचं, 6x - 3y = -10 समीकरण नंबर 1 द्या। समीकरण नंबर काय द्या? 1 द्या। आता ह्या समीकरणाला कसं करायचं? -8 आहे बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर +8 होतं बघा। 3x + 5y = 8 हे समीकरण नंबर द्या 2। क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला कसं सॉल्व करायचं बघा। क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व करते वेळेस कसं करायचं सॉल्व ते लक्षात घ्या। पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ, 3 स्तंभ असतात। आता ह्या 3 स्तंभाचा उपयोग करून आपल्याला d, dx आणि dy च्या किमती काढायच्या। म्हणजे पहिला स्तंभ म्हणजे d म्हणजे 12, dx म्हणजे 32 आणि dy म्हणजे 13 घ्यायचं। d काढते वेळेस पहिला आणि दुसरा स्तंभ, म्हणजे 12। d बरोबर पहिला आणि दुसरा, पहिला कोणते? ह्याचे सहगुणक घ्यायचे, चल नाही घ्यायचे आपल्याला, x आणि y घ्यायचे नाहीत, सहगुणक घ्यायचे। म्हणजे 6 आणि 3, 6 आणि 3। दुसरा स्तंभ, पहिला आणि दुसरा म्हणले, दुसरा स्तंभ काय? -3 + 5, -3 + 5 d काढते वेळेस लक्षात घ्या। क्रेमरच्या पद्धतीनुसार सॉल्व करा। त्रिकस गुणाकार करायचं, 6 × 5 वजा बाकीचं चिन्ह असतं याच्यात, आणि -3 × 3। आता बघा करा, आता 6 × 30 वजा कंसाच्या आतमधील जर चिन्ह असलं ते चेंज होतं, म्हणजे वजा अधिक 3 × 9। d बरोबर किती आलं? 39। अशा प्रकारे तुमचं d आलं। d बरोबर किती आलं? 39। d ची किंमत निघाली। आता dx काढायची तुम्हाला। dx किती आहे? 32, म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ काय बघा, -10 + 8 -3 + 5 -3
अधिक 5 हे तिसरा आणि दुसरा म्हणजे 32 घ्यायचे आपल्याला dx काढते वेळेस. तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ. वजा 10 गुणिले 5 तिरकस गुणाकार करायचा. वजा बाकीचे चिन्ह. वजा 3 गुणिले 8 वजा 50 वजा अधिक वजा 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 अधिक 8 त्रिक 24. मग 50 मधून 24 गेले किती राहिले वजा 26. dx किती आलं तुमचं dx बरोबर किती आले वजा 26. समजते का. आता dy काढायचे आपल्याला. dy बरोबर 13 आहे. किती 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. 6 आणि 3 पहिला किती 6 गुणक 6 आणि 3 आणि तिसरा स्तंभ काय वजा 10 आणि 8 वजा 10 आणि 8. अशा प्रकारे हे सॉल्व करायचं. तिरकस गुणाकार करायचं. 6 गुणिले 8 वजा 10 गुणिले 3 बरोबर 6 8 48 वजा कंसामध्ये जर असलं तर चिन्ह चेंज होतं. वजा अधिक 10 त्रिक 30 म्हणजे अशा प्रकारे y बरोबर 78 येतं. तर डी बरोबर भेटलोय किती 39. dx भेटले तुम्हाला वजा 26 आणि dy भेटले तुम्हाला 78. मग आता काय करायचं क्रेमरच्या सूत्रानुसार किंवा पद्धतीनुसार लिहा. क्रेमरच्या पद्धतीनुसार किंवा सूत्रानुसार लिहा. क्रेमरच्या सूत्रानुसार x बरोबर dx भागिले d हे सूत्र आहे आणि y बरोबर dy भागिले d ही दोन सूत्र आहेत क्रेमरचे x आणि y च्या किमती काढण्यासाठी. मग x ची किंमत का ठेवा आता dx ची किंमत किती वजा 26 भागिले d ची किंमत किती 39. बघा ह्याला ते कितना भाग जाऊ शकतो 13 जाऊ 13 दोन्ही 26 13 त्रिक 39 म्हणजे वजा 2/3. x बरोबर किती आलं वजा 2/3. तर y ची किंमत अशीच काढून द्या. y बरोबर किती 78 भागिले 39 78 भागिले 39. मग 39 दोन्ही 78 बघा होते का बेरीज करा 39 आणि 39 ची 8 9 दुनी 18 8 हाच्याला 1 6 आणि 1 7 78 आले का. म्हणजे 39 दोन्ही म्हणजे 2/1 नाही 2/1 नाही नुसतं 2 येतं 39 39 दोन्ही y बरोबर किती आले 2 आले. अशा प्रकारे तुमची समीकरणाची उकल आली. म्हणजे हे तुम्हाला समीकरण म्हणजे हे उदाहरण नंबर 1 सॉल्व झालं. x आणि y च्या किमती वजा 2/3 2 ही काय समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे हे पहिलं आपलं सॉल्व झालेलं आहे.
लक्षात घ्या. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर तुम्ही ह्या प्रश्नाची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता नंबर 2 काय म्हणते बघा. नंबर 2 काय म्हणते, 4m वजा 2n बरोबर वजा 4. 4m वजा 2 बरोबर वजा 4. दुसरं समीकरण काय, 4m अधिक 3n बरोबर 16. हे 2 समीकरणं दिलेली आहेत. आता इथे x आणि y च्या किमती काढायच्या आहेत का नाही, m आणि n च्या किमती काढायच्या आहेत. काढू चला m आणि n च्या किमती. बघा आता m आणि n च्या किमती कसं काढू. समीकरण लिहून घ्या. 4m वजा 2n बरोबर वजा 4. समीकरण नंबर 1 द्या. 4m अधिक 3n बरोबर 16. समीकरण नंबर द्या 2. आता ही पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ क्रेमरच्या पद्धतीने काढते वेळेस पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ घ्यायचा. m आणि n च्या किमती काढायची तिथं. मग d जसे d किती आपल्याला पहिला आणि दुसरा म्हणजे 12. आता m काढायचे इथं x नाही m काढायचे म्हणजे 32. तिसरा आणि दुसरा आणि n काढायचे म्हणजे 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. हे तुम्ही एक्झाममध्ये लिहून घेऊ नका, तुम्हाला फक्त समजण्यासाठी ट्रिक सांगितली. त्या ट्रिकनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे क्रेमरच्या म्हणजे लक्षात ठेवायची गरज नाही की 12, 32, 13 आले की समजलं की पहिला आणि दुसरा, तिसरा आणि दुसरा आणि पहिला आणि तिसरा असं ही ट्रिक आहे. त्याच्यामुळं मी ट्रिक लिहून ठेवते तुम्हाला समजावं म्हणून. एक्झाममध्ये नका लिहून ठेवू असे म्हणजे सॉल्व करते वेळेस. तर पहिला d बरोबर काय, पहिला काय 4 आणि 4 आणि दुसरा आहे वजा 2 अधिक 3 आहे. मग बरोबर तिरकस गुणाकार करा. 4 गुणिले 3 वजा 2 गुणिले 4. अशा प्रकारे 4 दुर्गम 12 वजा वजा अधिक 4 दुनी 8. अशा प्रकारे काय आलं 20. d बरोबर किती आले 20. d बरोबर तुमची 20 किंमत आली. येते ना लक्षात. आता बघा आता dm काढायचे. dm बरोबर 32 आहे म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तिसरा स्तंभ काय वजा 4 आणि 16 आणि तिसरा स्तंभ दुसरा स्तंभ म्हणजे वजा 2 आणि 3 आहे. तर काढा मग किमती. वजा 4 गुणिले 16 वजा 2 गुणिले नाही 3 आहे सॉरी इथं 3 आहे. वजा 4 गुणिले 3 आणि वजा 2 गुणिले 16. चारित्रिकोण 12 म्हणजे वजा आहे म्हणजे वजा 12 वजा वजा अधिक 16 दुनी 32 बरोबर वजा 12 मधून अधिक 32 मधून वजा 12 गेले 20. dm किती आले 20. dm ची किंमत किती आली 20. आता dn काढायचे. dn म्हणजे काय, dn पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिला काय 4 4 पहिला स्तंभ काय 4 4. इथं 3 आहे बरं. 3 मी 16 लिहिलं होतं. तिरकस गुणाकार करायचे. आणि तिसरा स्तंभ वजा 4 आणि 16 वजा 4 आणि 16 बरोबर 4 गुणिले 16 एक कंसात वजा 4 गुणिले 4 16 चौक 64 वजा वजा अधिक 4 चौक 16 64 आणि 16 80. dn किती आलं
80 अशा प्रकारे. तर तुम्हाला एम आणि एनच्या किमती काढायच्या आहेत. तर डी बरोबर किती आलंय 20, डी एम किती आलंय 20 आणि डी एन किती आलंय 80. तर इथं एमच्या किमती काढायच्या. एम बरोबर काय सूत्र मग डी एम भागिले डी आणि एन बरोबर किती आहे डी एन भागिले डी. अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. आता डी एम किती आहे 20, डी किती आहे 20, 20 एक 20. एम बरोबर किती आलं 1, एम बरोबर किती आले 1. तर एन असंच काढायचं तुम्हाला. बघा डी एन किती आहे 80 भागिले 20 म्हणजे किती आलं 20 एक 20, 20 चौक 80. एन बरोबर किती आलं 4. मग काय तुमच्या एम आणि एन कंसात 1 आणि 4 ही काय इथे लिहा, सॉरी इथे लिहा क्रेमरच्या सूत्रानुसार. इथे लिहाय वरती क्रेमरच्या सूत्रानुसार 1 आणि 4 ही समीकरणाची काय उकल आहे. उकल आहे. अशा प्रकारे आपला दुसरा पण प्रश्न सॉल्व झाला आहे. तुम्हाला जर ह्याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर व्हिडिओ स्टॉप करून किंवा पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा पॉज करून तुम्ही व्हिडिओ लिहून घेऊ शकता. अशा प्रकारे आपला दुसरा झाला आहे. आता तिसरा बघा, तिसरा कसं सॉल्व करायचा. तीन दिली, तिसरा आता तीन नंबरचा काय 3x वजा 2y बरोबर 5/2 हे एक समीकरण दिलेले. 1/3x अधिक 3y बरोबर वजा 4/3 असं दिल्यानंतर घाबरून नका जाऊ. आता आपल्याला सॉल्व करायचे. सॉल्व करते वेळेस बघा कसं सॉल्व करायचं लक्षात घ्या. सॉल्व करते वेळेस कसं सॉल्व करायचं बघा. आता आपल्याला 2 हटवायचे. ही काय करायचे 2 आपल्याला हटवायचे बरोबर आहे का. इथं भागिले 2 आहे त्याच्यामुळे आपल्याला 2 हटवायचे. मग ह्या समीकरणाला पहिल्या समीकरणाला 2 न गुणा. काय करा समीकरणाला 2 न गुणा म्हणजे 2 गुणिले 3x वजा बाकीचे चिन्ह वजा. आता 2 न गुणा 2 गुणिले 2y बरोबरचे चिन्ह. आता 2 गुणिले 5 2 गुणिले 5/2 2 गुणिले 5/2. मग बघा बेत्रिक 6x वजा बाकीचं चिन्ह वजा बेदुनी 4y बरोबर बघा. आता ही 2 घटली. नुसते तुमच्यापाशी काय राहिले 5. नुसते तुमच्यापाशी काय राहतात तर 5 राहतात. आलं का लक्षात. समीकरण नंबर 1 द्या. असंच ही दुसरं समीकरण आहे. आता भागिले 3 आहे. ह्या समीकरणाला 3 न गुणा 3 गुणिले 1/3x अधिक आहे अधिक 3 गुणिले
3y बरोबर 3 गुणिले वजा 4/3. मग हे बघा, ही काय होतं, ही 3 कटतं, ही 3 कटतं, आणि ही 3 कटतं, आणि ही 3 कटतं. आता किती, 1x म्हणजे x अधिक 3 त्रिक 9y बरोबर वजा 4. हे समीकरण नंबर द्या 2. समीकरण नंबर काय 2. आलं का लक्षात? अशा प्रकारे मग घ्या लिहून तुम्ही आता हे समीकरण, आणि क्रेमरच्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू. आलं का लक्षात? मग समीकरण 1 4x वजा 4y बरोबर 5 आणि x अधिक 9y बरोबर वजा 4. आता आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ. पहिला स्तंभ म्हणजे डी काढायचे आपल्याला. डी म्हणजे 12, dx बरोबर 32 आणि dy बरोबर 13. पहिला आणि दुसरा स्तंभ डी काढायचे. मग घ्या डी काढायचे म्हणजे 6 आणि 1. इथं काही नाही म्हणजे सगुणक 1 असतो. 6 आणि 1 वजा 4 आणि 9. दुसरा स्तंभ वजा 4 आणि 9. अशा प्रकारे बघा बरोबर तिरकस गुणाकार 6 गुणिले 9 वजा बाकीचं चिन्ह आणि वजा 4 गुणिले 1. 96 54 वजा वजा अधिक 4 1 4. अशा प्रकारे किती आलं 58. ओके. डी बरोबर किती आले 58. डी बरोबर 58 आले. आता dx काढायचे आपल्याला. dx काय काढायचे dx बरोबर म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ 5 वजा 4 आणि दुसरा स्तंभ काय वजा 4 आणि अधिक 9. तर तिरकस गुणाकार करा आता. बरोबर 5 गुणिले 9 वजा बाकी चिन्ह वजा 4 गुणिले वजा 4 वजा 4 गुणिले वजा 4. 5 9 45 वजा कंसात वजा आहे. वजा वजा अधिक परंतु वजा आहे अजून नंतर. मग वजा किती येणार 4 चौक 16. मग 45 मधून 16 गेले किती राहतात 29. बरोबर आहे का? अशा प्रकारे dx ची किंमत आली तुमची 29 रुपये. सॉरी 39 नाही 29 रुपये. 29 रुपयेच नाही 29 आली. आता तुम्हाला dy ची किंमत काढायची. काय काढायचे dy बरोबर 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिला काय 6 आणि 1 आणि तिसरा स्तंभ काय 5 आणि वजा 4. मग बरोबरचे चिन्ह घ्या. बरोबर तिरकस गुणाकार करा. 6 गुणिले वजा 4 वजा 5 गुणिले 1. 6 चौक 24 वजा 24 वजा 5 वजा 24 आणि वजा 5 किती आले वजा 29. dy बरोबर किती आले वजा 29. बरोबर. मग आता डी बरोबर किती आहे तुमची डी बरोबर 58 कॉमा dx किती आहे 29 आणि dy बरोबर काय वजा 29. मग क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या सूत्रानुसार काय आहे सूत्र लिहा. क्रेमरच्या
सूत्रानुसार सूत्र काय आहे बघा, सूत्र काय आहे, x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d. मग dx किती आले टाकून द्या, 29 भागिले d किती आहे 58, 29 एक 29, 29 दोन्ही 58, म्हणजे x बरोबर किती आलं 1/2. अशा प्रकारे 1/2 उत्तर आलं. x ची किंमत काय आली 1/2 आली. तर y बरोबर y ची किंमत किती दिली आहे -29 भागिले 29, 29 एक 29 म्हणजे -1, y बरोबर किती आले -1. अशा प्रकारे हे आपलं 3 पण सॉल्व झालेलं आहे. बघा x आणि y च्या किमती काय आल्या 1/2 -1 नाही 58 आहे, सॉरी d ची किंमत किती 58 आहे, 1/2 येतं, किती येतं 1/2, इथं 58 आहे, सॉरी 29 एक 29, 29 दोन्ही 58, 1/2 येतं, -1/2 किंमत येते. ही काय d ची किंमत 58 असल्यामुळं मी d ची किंमत dx ची किंमत टाकली होती 29, सॉरी 58 लिहा इथं. y बरोबर -1/2 येतं. y ही समीकरणाची काय उकल आहे. अशा प्रकारे हे तुमचं तिसरा पण सॉल्व झाला आहे. आता चौथा, ह्याच्यातील चौथा बघा 4 काय म्हणतो 7x अधिक 3y बरोबर 15, बरोबर. आणि दुसरा 12y वजा 5x बरोबर 39. इथं बघा समीकरण बरोबर आहे का, पहिलं बरोबर आहे, दुसरं समीकरण बरोबर आहे का नाही. मग काय करावं लागेल तुम्हाला, दुसरं समीकरण तुम्हाला लिहून घ्यावं लागेल व्यवस्थित. पहिलं समीकरण काय बघा, पहिलं समीकरण काय आहे 7x अधिक 3y बरोबर 15. आणि दुसरं काय आहे बघा, दुसरं आहे का नाही. मग दुसरं काय आहे बघा, दुसरं समीकरण y अगोदर दिले आणि नंतर x नंतर दिले, बरोबर आहे का. 12y वजा 5x दिले, मग आपल्याला अगोदर x पाहिजे नंतर y पाहिजे. मग लिह करा आता, वजा अगोदर घ्या वजा 5x अधिक 12y बरोबर 39. लिहून घ्यायच्या खालीच हे समीकरण पहिलं 7x अधिक 3y बरोबर 15. अशा प्रकारे पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ तुम्हाला भेटून गेला. मग इथं काय d बरोबर काय पहिला स्तंभ घ्यायचा, पहिला आणि दुसरा, dx बरोबर किती तिसरा आणि दुसरा घ्यायचा, आणि dy बरोबर काय करायचे पहिला आणि तिसरा स्तंभ तुम्हाला काढायचे. मग d बरोबर काढायची किमती, d बरोबर आता तुम्हाला किमती काढायच्या. मग पहिला आणि दुसरा स्तंभ म्हणजे वजा 5 आणि 7 आणि 12 आणि 3 तुम्हाला हे डी काढायचे. मग काढू चला, बरोबर
कंसात तिरकस गुणाकार -5 गुणिले 3 वजा 12 गुणिले 7 5 त्रिक 15 वजा 15 वजा असल्यामुळे वजा 12 सत्ती 84 12 सत्ती किती आलं 84 मग वजा वजा अधिक 84 अधिक 15 वजा 99 तुमचे डी बरोबर किती आले 99 वजा 99 डी बरोबर किती आले वजा 99 अशा प्रकारे आता dx काढायचे आपल्याला काय काढायचे dx म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ तिसरा स्तंभ काय घ्या मग 39 आणि 15 आणि दुसरा स्तंभ काय 12 आणि 3 12 आणि 3 अशा प्रकारे मग काढा चला बघा 39 गुणिले 3 तिरकस गुणाकार वजा 12 गुणिले 15 बघा मग 39 गुणिले 3 करा 39 गुणिले 3 3 9 त्रिक 27 ला 7 हातच्याला 1 3 त्रिक 9 1 27 ला हातच्याला 2 3 त्रिक 9 2 11 117 वजा 180 येतं बघा 180 येतं लक्षात ठेवा 180 मधून 117 गेले काय होतं वजा 63 dx बरोबर किती आलं वजा 63 किती आली वजा 63 आता dy काढायचे तुम्हाला dy बरोबर काढा dy बरोबर पहिला आणि तिसरा स्तंभ पहिला काय 5 आणि 7 तिसरा स्तंभ काय 39 आणि 15 39 आणि 15 मग तिरकस गुणाकार करायचा बघा तिरकस गुणाकार करतोय मी वजा 5 गुणिले 15 वजा 5 गुणिले 15 वजा बाकीचे चिन्ह आणि 39 गुणिले 7 39 गुणिले 7 मग करा आता बघा 15 5 75 वजा 75 वजाचं चिन्ह आता तिरकस गुणाकार करा 9 7 63 ला 3 हातच्या आले 6 7 त्रिक 21 आणि 6 21 आणि 6 27 273 वजा वजा अधिक म्हणजे वजा 5 आणि 3 8 5 आणि 3 किती आलं 8 आणि 7 आणि 7 14 ला 4 हातच्याला 1 म्हणजे 1 आणि 3 1 आणि 2 3 वजा 448 हे काय आलं तुमचं dy बरोबर d ची किंमत निघाली dy ची किंमत अशा प्रकारे समजलं आता आपल्याला d भेटले वजा 99 dy भेटले वजा 63 आणि नाही dx भेटले वजा 63 आणि dy भेटले तुम्हाला वजा 348 मग लिहा क्रेमरच्या सूत्रानुसार क्रेमरचं सूत्र काय म्हणते x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d मग किमती ठेवून द्या dx किती आले वजा 63 भागिले 99 आता ह्याला भाग कशाने जातो का
बघा जातो, भाग कशाने जातो का, जातो बघा 9 न जातो, दुनीला पण 9 न जातो. 9 7 63, 9 1 9, 9 1 9 म्हणजे 11, वजा वजा अधिक म्हणजे काय आलं 7/11. x बरोबर किती आलं 7/11 आली का किंमत, x बरोबर 7/11. आता बघा ह्याला भाग जातो का कशानं चेक करा. तर d किती आहे, dy किती आहे वजा 348 भागिले d किती आहे वजा 99. भाग जातो का बघा, 3 1 3, 3 1 3 बरोबर आहे का, 3 1 3, 3 1 3 उरला 1 झाले 18, 3 संग 18. ह्याला जातो 3 1 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे ह्याला पण भाग जातो 3 न. मग बघा किती होतात, 3 1 3, 3 1 3 इथे 1 4च्या जागी 1 उरला, 3 1 3 इकडे दिला 18 झाले, 3 संग 18 वजा 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. आता ह्याला भाग जातो का, जातो पण ह्याला जात नाही 33ला, 11 जातो पण 11 ह्याला जातो का नाही. मग लास्टचं dy बरोबर किती आलं तुमचं वजा वजा अधिक म्हणजे 116/33. x आणि y च्या किमती किती आल्या 7/11, 116/33. ही काय समीकरणाची उकल आहे. समजलं का, अशा प्रकारे तुमचे x आणि y च्या किमती निघालेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही काढून घेऊ शकता. तुम्हाला जर ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येत असेल खरं, इथे एका बिल्डिंगचं काम चालू आहे तिथं फरशीचं, त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास वाटत असेल, सॉरी. तर 5 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. पाच नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. आता पाच नंबरचा प्रश्न काय सांगतोय ते बघा. आता इथे 2 समीकरण दिलेत का, नाही, इथं डायरेक्ट बरोबर देऊन तुम्हाला एक फसवलं गेलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकलेलं आहे. वजा 8/2 बरोबर बुक आहे, इथं बुकमध्ये बघूनच करतो मी. x अधिक y वजा 8/2 बरोबर x अधिक 2y वजा 14/3 बरोबर 3x वजा y बरोबर 4. x अधिक 2y वजा 14/3 बरोबर 3x वजा y छेद 4. आता काय करायचं या ठिकाणी बघा, तुम्हाला 2 समीकरण तयार करावं लागतील. 2 समीकरण तयार करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, ही 2 मिळून तुम्हाला ही एक आणि ही एक, ही आणि ही घेऊन तर तुम्हाला एक समीकरण तयार करावं लागेल, नाहीतर ही आणि ही एक घेऊन तर समीकरण तयार करावं लागेल, नाहीतर पहिला आणि तिसरा एक घेऊन तुम्हाला समीकरण तयार करावं लागेल. एकदाच 2 समीकरण तयार करता येत नाहीत. हे किंवा हे घेऊन करावं लागेल तुम्हाला, किंवा हे आणि हे घेऊन तुम्हाला तयार करावं लागतील, किंवा हे आणि हे असे करून तुम्हाला एक समीकरण तयार होतं.
बघा कसं होतं तयार समीकरण आता. थांबा थोडा वेळ. आता बघा मी हे दोन समीकरण घेऊन कसं तयार करतो. आता हे आणि लास्टचा एक हे छोटे त्याच्यामुळे एक समीकरण हे उचलून मी समीकरण तयार करून घेतो. बघा x अधिक y वजा 8 छेद 2 बरोबर 3x वजा हे आणि हे घेतो x अधिक 2y वजा 14 छेद 3. आधी पहिला आणि दुसरा हे घेतो, मग तुम्हाला समीकरण तयार करून दाखवतो. आता बघा इथं बरोबर आहे, इथं गुणाकार करायचा. कसा? तिरकस गुणाकार करायचा. x अधिक y वजा 8 गुणिले 3 करायचा आणि 2 गुणिले x अधिक 2y वजा 4 करायचं. मग करा 3 न गुणा x अधिक y वजा 8 ला बरोबर इकडे भाग करा, इकडे गेल्यानंतर गुणाकार 2x अधिक 2y वजा 14 आलं का. मग गुणा आता 3 गुणिले x 3x अधिक 3y 3 गुणिले 1 3y वजा 8 त्रिक 24 बरोबर 2 गुणिले x 2x अधिक 2 गुणिले 2 2 4y बरोबर वजा 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 14 गुणिले 2 28 14 दुनी 28. आता काय करा माहिती आहे का, ही x आणि ही x एका ठिकाणी आणा आणि ही y आणि ही y एका ठिकाणी आणा आणि ही 24 आणि 28 एका ठिकाणी घ्या. म्हणजे एकदा लिहा. आता 3x जर इकडं आला तर काय होणार, ही वजा 2x वजा काय होणार वजा 2x बरोबरच्या उजव्या साईडला आल्यानंतर वजा 2x. आता अधिकचं चिन्ह आहे, इथं अधिकचं चिन्ह घ्या. अधिक 3y जसे अधिक 3y आहे, इकडे आल्यानंतर काय होणार वजा अधिक 4y आहे, इकडे आल्यानंतर वजा 4y होणार. मग वजा 4y बरोबर 28 आपल्या ठिकाणी वजा 28 आपल्या ठिकाणी. आता वजा 24 आहे, बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार अधिक 24 अशा प्रकारे हे तुम्हाला. आता बघा 3x मधून 2x गेले, किती हातात नुसता x असतो. का असतो? नुसता x असतो. आता इथं काय आहे, हा नुसता x असतो. आता 3y मधून वजा 4 जातात का नाही, पण वजा 4 मधून 3y जातात. म्हणजे काय, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजे नुसतं y असतो. काय असतो? वजा y बरोबर 28 मधून 24 गेले, किती राहतात वजा 4. समीकरण नंबर द्या 1. समीकरण नंबर द्या 1. मी काय केलं, पहिला आणि दुसरा घेतला, ते समीकरण नंबर 1 बनवलं. आता पहिला आणि तिसरा घेतो, पहिला आणि तिसरा म्हणजे सोपा जाईल. x अधिक y वजा 8 भागिले 2 बरोबर 3x वजा y भागिले 4. तिरकस गुणाकार करायचं. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय होतं बघा, 4 ने ह्याला गुणा x अधिक y वजा 8 ला आणि 2 न 3x वजा y ला गुणा, म्हणजे काय होऊन जातं बघा. मग बघा आता 4x अधिक y वजा 8 याला एक बरोबर 2 गुणिले 3x वजा y समीकरणाला गुणलं. मग काय येतं बघा आता 4x अधिक 4y 4 8 32 वजा 32 बरोबर 6x
वजा 2y गुणलं. मग असं इथं जसं केलं तर कसं, इथं x एका ठिकाणी y एका ठिकाणी जे किमती आहेत ते बरोबर इकडल्या साईडला टाकलं होतं. मग इथं पण तसंच करा. 4x अधिक 6x आहे म्हणजे इकडे आल्यानंतर वजा 6x अधिक इथं 4y जसे 4y इथं वजा आहे अधिक 2y होईल. आता ही बरोबरच्या डाव्या साईडला आहे 32 वजा 32 आहे. मग बरोबरच्या उजव्या साईडला आल्यावर 32 होतं. मग काय होणार इथं बघा, 4x मधून 6x जातात का नाही, वजा 6x वजा 2x सॉरी अधिक 4 आणि 2 6y बरोबर 32. आता आपल्याला ह्याला 2 न भाग जाऊ शकतो बघा. 2 2 2 छोटं समीकरण तयार होऊ शकतं. म्हणजे 2 न जर भाग लावला तर b1 वजा 6x अधिक b3 6 म्हणजे 3y 16 दोन्ही 32. 2 न जर भाग लावला तर b1 b उरला किती 1 झाले 12 b6 12. मग आपल्याला वजा 6 पाहिजे का नाही, मग अख्ख्या समीकरणाचे चिन्ह चेंज करायचं. काय करायचं, अख्ख्या समीकरणाचं चिन्ह चेंज करा. मग काय होणार, x वजा 3y बरोबर वजा 16. आलं लक्षात. समीकरण नंबर द्या 2. समीकरण 1 आणि 2 भेटले. आता आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनुसार सॉल्व करायचे. मग लिहून घ्या, x वजा y बरोबर वजा 4 आणि x वजा 3y बरोबर वजा 16. बरोबर आहे, लिहून घेतलं. मग आता करा. आता मग इथं पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ. मग इथं मी इथं लिहितो कारण मला एकाच पेजवर तुम्हाला सॉल्व करून दाखवायचे, त्याच्यामुळे इकडे जागा राहते. d बरोबर 12 dx बरोबर 32 आणि dy बरोबर 13. हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी हार पेजवर लिहून घेतोय, लक्षात घ्या. मग d बरोबर किती 12 घ्यायचं पहिला आणि दुसरा स्तंभ. मग पहिला काय x आणि x म्हणजे काय, तिथं संगणक काय 1 आणि 1 बरोबर आहे. दुसरा स्तंभ काय वजा आहे, वजा y म्हणजे वजा 1 आणि वजा 3 आहे. अशा प्रकारे तुमची d ची किंमत निघते. तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले वजा 3 वजा 1 गुणिले 1 करा. मग आता वजा 3 वजा वजा अधिक 1 वजा 3 मधून 1 गेली म्हणजे वजा 2. d बरोबर किती आलं वजा 2. अशा प्रकारे d ची किंमत निघाली. आता dx ची किंमत काढायची. dx बरोबर म्हणजे 32 तिसरा आणि दुसरा स्तंभ वजा 4 वजा 16 आणि दुसरा स्तंभ म्हणजे वजा 1 वजा 3. तर वजा वजा आले त्यामुळे आता लेच गोंधळ होईल असं काही नाही होणार. वजा 4 गुणिले वजा 3 एका कंसात वजा बाकीचे. मग बघा आता एका कंसात वजा 1 गुणिले वजा 16 बरोबर आहे. वजा 1 गुणिले वजा 16 मग काय होणार, वजा वजा अधिक गुणाकार करताना अधिक होतं. मग लिहा 4 त्रिकोण 12 वजा वजा अधिक नंतर वजा आहे म्हणजे वजा 16. 16 1 16. 12 मधून 16 जातात का नाही, मग 16 मधून वजा 16 मधून 12 गेले मग वजा 4. dx बरोबर किती आलं वजा 4. अशा प्रकारे dx ची किंमत आपल्याला निघाली. आता dy ची किंमत काढायची. मग तुम्हाला x आणि y च्या किमती भेटून जातील. तर मी इथं रेष मारली तर dy ची किंमत काढून दाखवतो तुम्हाला. dy बरोबर किती 13 पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ
मग काय पहिला स्तंभ 1 आणि 1, पहिला स्तंभ काय 1 आणि 1, तिसरा स्तंभ काय -4 आणि -16. मग घ्या आता तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले -16 एका कंसात आणि वजाबाकी चिन्ह -4 गुणिले 1, -4 गुणिले 1. तुम्हाला जर दिसत नसेल तर मी तोंडी सांगतो, इकडे लिहून घेतो. आता नाही, हेच इकडे लिहून घेतो, सॉरी, तुम्हाला समजेल. 1 गुणिले -16 वजाबाकी, कारण दुसऱ्या पेजवर गेलं ना तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेता येणार नाही, त्याच्यामुळे मी एकाच पेजवर तुम्हाला सांगतोय. कंसात -4 गुणिले 1. मग लिहा -16 वजा वजा अधिक 4, 4 1 4, 16 मधून 4 गेले किती राहतात -12. dy किती आलं -12, dy किती आले. मग लिहा आता d बरोबर किती आले, d बरोबर -2, dx किती आले -4 आणि dy बरोबर किती आले -12. मग क्रेमरच्या सूत्रानुसार लिहा. सूत्रानुसार dx मग घ्या. मग आता x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d, हे 2 सूत्र आहेत क्रेमरच्या पद्धतीचे सूत्र. मग ठेवा आता हे किमती ठेवा. dx किती आहे -4 भागिले -2, वजा वजा अधिक 2 1 2 2 2 4, x बरोबर किती आलं 2, x बरोबर किती आले 2. तर y बरोबर काढायचे, तुम्हाला y ची किंमत काढायची. मग y किती आहे -12 छेद वजा 2 1 2 2 सख्खी 12, वजा वजा अधिक y बरोबर अधिक 6. मग आता मी ही स्केलला काही लिहित नाही. मग x आणि y च्या किमती किती आल्या 2,6. ही काय समीकरणाची उकल आहे. उकल आहे. अशा प्रकारे हे तुमचे 5च्या 5 वेळामधले 5च्या 5 सॉल्व केलेले आहेत. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला हे प्रश्नाचे जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असले तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. लक्षात ठेवा, व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही व्हिडिओ लिहू शकता, पॉज करून किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. अशा प्रकारे हे खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर, जर हे व्हिडिओ नवीन मुलं पाहत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जर असेच व्हिडिओ जर तुम्हाला जर पाहायचे असतील तर, असे जर व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही जेवढे लाईक किंवा शेअर करसाल तेवढे मला उत्सुक होईल की पुढचे व्हिडिओ मला बनवण्यासाठी. अशा प्रकारे मी इथंच थांबतो. धन्यवाद.